बाहर का जो सेट पूरा बनाया उन्होंने बनाया, क्या करते हैं इतना अच्छा दृश्य दिख रहा है। बहुत साई चरण में इतनी बड़ी जो ये सब करवा रहे हैं वही साईं की कृपा है। और प्रकाश जी जिस तरह से एक लोक प्रतिनिधि का काम होता है, जनप्रतिनिधि का काम होता है, वो बहुत अच्छी तरह से कर रहे हैं। यहाँ के जो भी श्रद्धालु है, जो भी भाविक है, यहाँ पे अपनी श्रद्धा से आते हैं, आस्था से आते हैं, साईं के चरणों में नतमस्तक होते हैं और जो भी उनकी कामनाएं हैं, उनकी समस्याएं भगवान के पास रखते हैं। तो इन भक्तों को यहाँ पे एक अच्छी शेड रहना बहुत ज़रूरी है और वो उसको ध्यान में रखते हुए प्रकाश जी ने हमारे ये विधायक के नाते किया है और सभी भक्तों के लिए एक बहुत बड़ी सुविधा है। आप दक्षिण मध्य मुंबई जिला के उम्मीदवार हैं और जहाँ जहाँ लोगों के पास जा रहे हैं, हर किसी के अंदर की ऊर्जा भरकर आ रही है, आपसे लोग मिल रहे हैं, क्या करना चाहेंगे, कितना पॉजिटिव थी लोगों का? बहुत अच्छा रिस्पॉन्स है। हमारे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जी हैं, विधायक जी हैं, हमारे जो भी पार्षद जिन्होंने यहाँ पे अच्छा काम किया, हमारे शाखा प्रमुख से लेके जिन्होंने भी यहाँ पे अपना योगदान दिया हुआ है, वो उससे लोग जानते हैं, लोगों में उसकी पहचान भी है कि यहाँ पे काम करने वाले शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे जी के नेतृत्व में जिन्होंने काम किया है, बहुत अच्छा काम लोगों के लिए किया है और लोगों की ये ख्वाहिश है, उनकी मन की इच्छा है, तो रिस्पांस मिल रहा है। अभी देखेंगे आके भगवान का आशीर्वाद लेना जरूरी है। भगवान का आशीर्वाद। आपका नाम सबसे ज़्यादा चल रहा है, तो कहीं विरोधियों को भी डर है कि काम तमाम? विरोधियों की बात तो मैं नहीं कर सकता, वो जानते हैं अगर विरोधियों ने कुछ काम किया होगा, कुछ ये रहेगा तो बात लोगों के सामने रहेगी। प्रकाश बाबू क्या कहेंगे? अनिल देसाई सर आए हैं और थोड़ा सा बोलिए। आज साईबाबांच्या चरणी त्याने नतमस्तक झाले ते आणि याच्यानंतर ते भरघोस मतांनी निवडून येतील याची मी साईबाबांच्या समोर ग्वाही देतो। भाऊ 100च्या वर तुम्ही मंदिर बनवले आहेत, आता आज साईबाबाचं तुम्ही हे कामं केलं, किती आवश्यक होतं? कारण काय हे बघा प्रत्येक नगरामध्ये मंदिर छोटं मोठं असतं, तुटलेलं असतं, ते मला सांगतात भाऊ करा आणि माझ्याकडं तोंडातनं नाही हा शब्द येतच नाहीत म्हणून कामं होतात। देसाई साहेबांसाठी तुम्ही लोक कंधे से कंधा मिळून कामं करताय, काय सांगणार याबद्दल? कारण की शिवसैनिक जेवढं आहे त्याच्यामध्ये एक जोश आहे, उत्साह आहे। आज बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे, उद्धव साहेब आम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि अनिल देसाई हे आमचे फॅन आहेत। आज तुम्ही बघितलं असाल अनिल देसाईसारखा म्हणजे ते असं दाखवत नाही की मी मोठ्या कोण, एकदम नम्र, तुम्ही कधी पण जा त्यांच्या तोंडातनं काही नाही म्हणजे असं म्हणजे रागाने पण बोलणार नाही काय नाही, असे आमचे अनिल देसाई साहेब आहेत आणि त्यांना आपल्याला प्रत्येक नागरिकांना तुम्ही आहात, तुमच्या पण ओळखीचे पण आहेत, घंटा पण वाजते, निवडून येणारच आहेत ते, पण आपण मेहनत करून लोकांना उतरवून सर्वप्रथम हे जे नूतनीकरणाचं साईबाबा मंदिराचं काम आमच्या विभागाचे कार्यसम्राट आमदार श्री प्रकाश भाऊ फातर्पेकर यांनी जो शब्द दिला होता तो पाळला, त्याबद्दल भुलंगेश्वर देवालय ट्रस्टच्या वतीने त्यांचे इथे जाहीर मी आभार मानतो। हे जे मंदिर आहे पुरातन मंदिर आहे, म्हणजे या समोरच भुलंगेश्वर देवालय ट्रस्ट जे आहे ते साधारण 300 वर्ष जुनं आमचं मंदिर आहे आणि या मंदिराला साधारण 35 वर्ष झालेली आहेत। जर तुम्ही बारकाईने विचार केलात तर हे एकदम रोडला टच असं हे मंदिर आहे आणि ते भाविकांचा अतिशय म्हणजे चांगला प्रतिसाद मिळतो आणि भाविकांना चांगले अनुभव देखील आलेले आहेत आणि आपले जे कार्यसम्राट आमदार आहेत ते नेहमी या मंदिराचं दर्शन घेतात। त्यांनी स्वतःहून इच्छा प्रकट केली होती की या मंदिरासाठी मला थोडंफार काही काम करायचं आहे, त्यांनी हे जे समोर जी सुंदर शेड निर्माण केली आहे ते साधारण मागील 2 ते 3 महिने काम चालू होतं आणि अतिशय सुंदर आणि एक छानसं सुबक याला जे रूप आलेलं आहे त्याच्यामुळे भाविक देखील आनंदित आहेत आणि या सर्व याकरता भुलंगेश्वर देवालय ट्रस्टच्या व्यवस्थापनाच्या वतीने हे देखील आता नवीन निवडून आलेले आमचे बंधूच आहेत मिलिंद म्हात्रे आणि हे येथील ट्रस्टी आहेत भरत म्हात्रे म्हणून, तर यांचं देखील अतिशय म्हणजे हे काम करण्यासाठी आणि संजय गोरक्ष व कल्पेश जे आहेत त्यांनी खूप पाठपुरावा केला आणि धडाडीचे आमचे सध्याचे सेक्रेटरी आहेत कार्यवाह आहेत, या सगळ्यांच्या म्हणजे मदतीने आणि त्यांना जो प्रतिसाद दिला आपल्या सहकार्यांनी जो प्रतिसाद दिला आपल्या कार्यसम्राट आमदार प्रकाश भाऊ फातर्पेकर, त्यामुळे ही भव्य दिव्य अशी वास्तू आणि शेड इथे निर्माण झाली। भुलंगेश्वर देवालय ट्रस्ट ही जी वास्तू अतिशय सुंदर अशी झालेली आहे आणि हे फातर्पेकरांनी आम्हाला ही करून दिले, त्यांचे धन्यवाद।